हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये आपण या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये जी के अँड करंट अफेअर्स सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सो अपकमिंग बी एड सी ई टीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल, प्लस परिपूर्ण तयारी जर कमी वेळात करायची असेल, देन डू एनरोल दी कोर्स. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी जे कंप्लीट कोर्स लॉन्च केलेलं आहे फॉर बी एड सी ई टी 2022 एक्झाममध्ये, त्यासाठी फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs अँड 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करण्यात येतील. या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे 1000पासून रिड्यूस करून 599 करण्यात आलेली आहे. ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. सो तुम्ही एक अपॉर्च्युनिटी नक्कीच ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग द कोर्स. फॉलो अज ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म फॉर मोर अपडेट्स. ग्लोबल ऑनलाईनचा जो कोर्स आहे त्याला जॉईन करण्यासाठी तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल. ग्लोबल ऑनलाईन नावाचं दिलेल्या इंटरफेसमधून स्टोर ह्या आयकनवर क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती गेल्यावर तुम्हाला तिथे सर्च बार दिसेल, तिथे तुम्ही CET असं टाईप करा. रिक्वायर्ड कोर्सेस आणि त्यांची फीस जी आहे तिथे डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये जे आपण करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन ओव्हर हिअर इज द स्पाइस स्टेट ऑफ इंडिया इज ऑप्शन ए कर्नाटका, ऑप्शन बी केरला, ऑप्शन सी गुजरात अँड ऑप्शन डी option C Bihar and option D is Gujarat. So now the answer to this question is option B Kerala. Now आपल्याला माहिती आहे इंडिया इज अ व्हेरी पॉप्युलर कंट्री फॉर स्पायसेस. इट इज अ व्हेरी पॉप्युलर फॉर द स्पायसेस थ्रू आउट द ग्लोब. त्यातल्या त्यात केरळ जो आहे ते जास्त फेमस आहे. नाव वाय? कारण केरळमध्ये फेवरेबल कंडिशन्स आहेत फॉर रेस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ स्पायसेस. लाईक हॉट अँड ह्युमिड क्लायमेट प्रेझेंट आहे, ॲडिक्वेट मॉइश्चर प्रेझेंट आहे ॲटमॉस्फिअरमध्ये. लुमी सॉईल जे असते ते ग्रोथ ऑफ स्पायसेसला प्रमोट करणारी, दॅट इज ॲल्युवियल सॉईल, ते तिथं प्रेझेंट आहे. म्हणून हे केरळामध्ये जे आहे स्पायसेसच्या ग्रोथला प्रमोट करणारं एक वातावरण आहे, किंवा आपण बोलू शकतो एक फेवरेबल कंडिशन प्रेझेंट आहे. आता तिथून 3 फॅक्च्युअल क्वेश्चन्स जनरेट होऊ शकतात. एक स्पाइस स्टेट ऑफ इंडिया, दॅट इज केरळा. सेकंड वन इज स्पाइस गार्डन ऑफ इंडिया. आणि स्पाइस ट्रेड हब. हे तिन्ही क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते केरळलाच येणार आहे. तर नाव व्हॉट इज स्पाइस गार्डन ऑफ, वाय इज इट कॉल्ड स्पाइस गार्डन ऑफ इंडिया? As we know that Kerala has variety of spices and it's popularly entire over the world. At the same time, it is also giving the taste तर देते, व्हॅल्यू ऑफ टेस्ट तर ऑल ओव्हर द ग्लोब आहे, बट इट ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट समवेअर टू द इकॉनॉमी ऑर वी कॅन से इन्कम ऑफ द पीपल दॅट इज डिपेंडेंट टोटली अपॉन द एक्सपोर्ट. ठीक आहे, जे एक्सपोर्ट करत आहे तिथले लोक, जो स्पायसेसचा माल एक्सपोर्ट करत आहेत त्यामध्येच त्यांची इन्कम जनरेट होत आहे, म्हणून ते इन्कम सोर्स झाली. म्हणून स्पायसेस जे आहेत एक ट्रेड हब म्हणून पण आपण बोलू शकतो. आणि स्पायसेस गार्डन ऑफ इंडिया का? कारण ते एंटायरली वर्ल्डवरती जे व्हरायटी ऑफ स्पायसेस जे आहेत एक्सपोर्ट केलं जातं, म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पाइस गार्डन ऑफ इंडिया. ॲट द सेम टाइम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पाइस ट्रेड हब ॲज इट एक्सपोर्ट्स and generates the income, the people over there. So अशा प्रकारे answer to this question is option B. Now question number 2, author of my book My Experiment with Truth, option M.K. Gandhi, Bal Gangadhar Tilak, Aurobindo Ghosh, D none of the above. Answer to this question is A M.K. Gandhi. Now M.K. गांधीमध्ये M.K. गांधीने जी बुक लिहिली आहे दॅट इज द माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ इज द ऑटोबायोग्राफी. ही एक ऑटोबायोग्राफी आहे महात्मा गांधीची. इट इज कवरिंग, द स्टोरी इज कवरिंग द एंटायर लाईफ दॅट इज फ्रॉम चाइल्डहुड टू थ्रू आउट हिज लाईफ स्पॅन ऑफ द महात्मा गांधी. इट वॉज रिटन इन वीकली इन्स्टॉलमेंट्स. आता ही जी बुक आहे दॅट इज द स्टोरी माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, इट वॉज रिटन इन द वीकली इन्स्टॉलमेंट्स आणि एका जर्नलमध्ये ह्याला पब्लिश करण्यात आलं होतं. त्या जर्नलचं नाव जे आहे इट इज नवजीवन जर्नल. सो जे जर्नल आहे ह्या जर्नलमध्ये शॉर्ट फॉर्म्स किंवा शॉर्ट इन्स्टॉलमेंट्सच्या बेसिसवरती ही स्टोरी लिहिण्यात आली होती आणि पब्लिश करण्यात आली होती. ठीक आहे. अँड द बुक ऑफ ऑथर ऑफ बुक माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ M.K. गांधी. व्हेरी फर्स्ट थिंग, हे काय एक ऑटोबायोग्राफी आहे महात्मा गांधीची, ज्यामध्ये एंटायर लाईफ कव्हरअप करण्यात आलेली आहे त्यांची फ्रॉम चाइल्डहुड टू थ्रू आउट हिज लाईफ स्पॅन. ॲट द सेम टाईम
वीकली इन्स्टॉलमेंट्समध्ये ही स्टोरी लिहिण्यात आलेली आहे अँड वॉज पब्लिश्ड इन अ जर्नल दॅट वॉज कॉल्ड ॲज नवजीवन. हे पण एक फॅक्च्युअल क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. अँड दिस वॉज रिटन फ्रॉम 925 टू 929. ठीक आहे. ह्या जर्नलमध्ये जी आहे पब्लिश करण्यात आली होती अशा प्रकारे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच डे इज मार्क्ड ॲज वर्ल्ड हिंदी डे ग्लोबली एव्हरी इयर? नाव ऑप्शन ए जून 10, ऑप्शन बी जून 25, ऑप्शन सी जानेवारी 10, ऑप्शन D is August 10. Now, answer to this question is January 10. Sorry. So, now, आता why is it celebrated? आता वर्ल्ड हिंदी डे जो सेलिब्रेट केला जातो एक अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी अबाउट हिंदी लँग्वेज ॲट अन इंटरनॅशनल लेवलवरती जे अक्रॉस द वर्ल्ड अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी किंवा इट इज सेलिब्रेटेड टू प्रमोट द लँग्वेज अक्रॉस द वर्ल्ड. अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी किंवा लँग्वेजला प्रमोट करण्यासाठी जे आहे हा दिवस सेलिब्रेट केला जातो. ॲट द सेम टाईम इंटरनॅशनली हिंदी जे आहे इट ऑल्सो इज स्पोकन इन मेनी कंट्रीज अपार्ट फ्रॉम इंडिया. आपण ट्रिनिदाद, नेपाळ, मॉरिशियसमध्ये जे पण पाहतो की हिंदी लँग्वेजचा कम्युनिकेशनसाठी यूज केला जातो. अशा प्रकारे the World Hindi Day is celebrated globally every year on January 10 to create or promote the awareness regarding the Hindi language. Moving on to next question. When is Pravasi Bharatiya Divas celebrated in India? Option given here are January 10, January 9, April 16, August 20. Answer to this question is January 9. Now what is Pravasi Bharatiya Divas? Okay, this is a celebratory day. ठीक आहे. हे एक सेलिब्रेटरी डे आहे जो 9th ऑफ जानेवारी बाय रिपब्लिक ऑफ इंडियाच्या थ्रू जो सेलिब्रेट केला जातो. आता का सेलिब्रेट केला जातो? टू मार्क द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द ओव्हरसी इंडियन कम्युनिटी. जे इंडियन कम्युनिटी ओव्हरसीजमध्ये असतात त्यांचं काय डेव्हलपमेंट ऑफ इंडियामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे हायलाईट आउट करण्यासाठी जो आहे हा प्रवासी भारतीय दिवस सेलिब्रेट केला जातो. ऑल्सो द डे कॉमोमरेट्स द रिटर्न ऑफ महात्मा गांधी फ्रॉम साऊथ आफ्रिका टू बॉम्बे ऑन 9th ऑफ जानेवारी 1950. ॲट द सेम टाईम जेव्हा महात्मा गांधी साऊथ आफ्रिका टू मुंबई रिटर्न करत होते ह्या डेला कॉमोमरेट करतात असं ते उद्देशून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे जे प्रवासी भारतीय दिवस इज सेलिब्रेटेड इन इंडिया ऑन 9th ऑफ जानेवारी. Moving on to the next slide. Which city of India has made Guinness World Record of largest display of oil? Option A Gujarat, B Kashi, C Ujjain, D Haridwar. Now before answering this question एक फॅक्ट आहे. लास्ट इयर अयोध्यामध्ये एक रेकॉर्ड सेट आउट करण्यात आला होता ज्यामध्ये ह्यूज अमाऊंट ऑफ दिवे किंवा लॅम्प्स आपण बोलू शकतो लावण्यात आले होते. ठीक आहे. त्याचं रेकॉर्ड ब्रेक केलं उज्जैननी. जवळपास 11.71 लाख दिवे लावण्यात आलेले होते. ठीक आहे. उज्जैनमध्ये तिथे महाशिवरात्री सेलिब्रेट करण्यासाठी ऑन द ओकेजन ऑफ महाशिवरात्री उज्जैनमध्ये जे आहे जवळपास 11.71 लाख ऑफ लायटनिंग डिस्प्ले करण्यात आलेली होती. जे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनी एक नवीन सेट रेकॉर्ड केलेला आहे इन द गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ ऑइल लॅम्प बाय लायटनिंग मोर दॅन 11.7 लाख लॅम्प्स इन उज्जैन ॲज अ पार्ट ऑफ महाशिवरात्री सेलिब्रेशन. आणि जे सिटी मग उज्जैननी जे आहे अयोध्याचं रेकॉर्ड अशा प्रकारे ब्रेक केलं. ॲट द सेम टाईम उज्जैनला जो आपण बोलतो इट इज अ होम फॉर महाकालेश्वर, कारण महाकालेश्वर इज वन ऑफ द 12 ज्योतिर्लिंगाज associated with the Shiva god, and hence the lightning of the lamp in Ujjain has created a history written in the golden letters. अशा प्रकारे जे आहे उज्जैनमध्ये एक रेकॉर्ड सेट करण्यात आलेलं आहे. ह्याच्या आधी कोणतं होतं? अयोध्या. आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी उज्जैन. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज विच टेनिस प्लेयर वॉन द मेक्सिकन ओपन टायटल 2022? राफेल नदाल, सानिया मिर्झा, सी विराट कोहली, डी नन ऑफ द अबो. Answer to this question is Rafael Nadal. He is one of the finest male tennis player. He has won like 21 Grand Slam title. At the same time, he is a Spanish professional tennis player and the 4th time in Acapulco म्हणून एक स्पॅनिश वर्ड आहे. आय डोंट नो हाऊ इट इज ॲक्च्युली प्रोनाऊन्स्ड. हे त्यांना 4 वेळेस अवॉर्ड भेटण्यात आलेला आहे. 2005मध्ये, 2013, 2020मध्ये आणि 2022मध्ये. ठीक आहे. अँड ॲट द सेम टाईम हे he is also currently ranked number 3 in singles by Association of Tennis Professionals and ranked number 1
फॉर 2009 विक्स अँड फिनिश्ड ॲज इयर नंबर 1 5 टाइम्स. अशा प्रकारे त्यांना डिफरंट असे अवॉर्ड्स भेटलेले आहेत. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, जो मेक्सिकन ओपन टायटल 2022चा जो अवॉर्ड आहे त्यांचा तो 4th टायटल आहे, जे राफेल नदालला भेटलेलं आहे. ठीक आहे, आणि ते स्पॅनिश प्रोफेशनल टेनिस प्लेअर होते. बस एवढंच. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द मुक्तेश्वर MU, इथे MU आहे. द मुक्तेश्वर टेम्पल इज लोकेटेड इन ऑप्शन A पुरी, B बेल्लोर, C कोणार्क, D भुवनेश्वर. नाउ आन्सर टू दिस क्वेश्चन इज D भुवनेश्वर. ओके, जे मुक्तेश्वर टेम्पल आहे, इट इज अ 10th century हिंदू टेम्पल. एक हिंदू टेम्पल होतं विच वॉज डेडिकेटेड टू लॉर्ड शिवा. ठीक आहे, लॉर्ड शिवाला डेडिकेटेड असं 10th centuryचं हिंदू टेम्पल आहे हे, जे ओडिसा भुवनेश्वरमध्ये लाय करतं. ॲट द सेम टाईम ह्याचं जे आर्किटेक्चर एक युनिक आर्किटेक्चरसाठी खूप फेमस आहे. इट इज बिलीव्ड टू बी इट इज बिलीव्ड दॅट द आर्किटेक्चर इज carved by the Yayatis. This temple is observed as the earliest marvel that belonged to the सोमवंशी डायनॅसिटीज जे होतं त्याला ते बिलॉंग करायचं असं आपण बोलू शकतो. ॲट द सेम टाईम जे ययातीज होते त्यांनी हे काव केलं असं बिलीव्ह करण्यात येतं. ठीक आहे, मुक्तेश्वर टेम्पल एक 10th centuryचं हिंदू टेम्पल आहे, डेडिकेटेड टू लॉर्ड शिवा इन भुवनेश्वर, ओडिसा, इंडिया. बस एवढंच खूप झालं. द मुक्तेश्वर टेम्पल इज लोकेटेड इन भुवनेश्वर. आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर D भुवनेश्वर. नाउ विच कंट्री इज सेलिब्रेटिंग इयर 2022 ॲज द इयर ऑफ टायगर्स. आन्सर ऑप्शन आहे चायना, USA, इंडिया, ऑस्ट्रेलिया. ना चायनामध्ये ना एक मिथ आहे, ते प्रत्येक इयरला जे आपण बोलू शकतो एक इयर वाईज जे आहे एक इयरला टायटल डेडिकेट केलेलं आहे. लाईक मेटल टायगर बोलतात, कोणत्या इयरला वूड टायगर बोलतात, काही इयर्सला फायर टायगर बोलतात, काहींना अर्थ टायगर असं बोलतात. आता त्याने 2022 इयरला वॉटर टायगर्स असं बोललेलं आहे. का? कारण ह्या वर्षी जे कोणी ज्यांचा कोणाचा जन्म होतो त्यांचं एक इंटरपर्सनल रिलेशनशिप किंवा फॅमिलीसोबतचा कन्सर्न किंवा फॅमिलीसोबतचं ओरिएंटेशन जे खूप स्ट्रॉंग असतं ॲज पर द मिथ ऑफ चायनीज पीपल. आणि म्हणून जो आहे 2022 हा इयर त्यांनी इयर ऑफ टायगर्स असं बोललेलं आहे. आणि द लास्ट वॉटर टायगर इयर जो होता 1962 मध्ये होता. ठीक आहे, अशा प्रकारे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन A चायना. Between which two rulers was the Battle of Panipat fought? Option A Akbar and Bahlol Lodi, Babur and Ibrahim Lodi, C Babur and Bahlol Lodi, and D Akbar and Ibrahim Lodi. Now, this is regarding to the first Battle of Panipat. Answer to this question is option number B Babur and Ibrahim Lodi. फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत जे आहे 21 एप्रिल 1526 मध्ये फॉट आउट करण्यात आलं होतं. इट वॉज फॉट बिटवीन इन्वेडिंग फोर्सेस ऑफ बाबर अँड इब्राहिम लोदी डायनॅसिटी. And it was placed or it was fought in North India and marked the beginning of Mughal Empire and end of Delhi Sultanate. दिल्ली सल्तनतची एंड आणि मुघल एम्पायरची जी आहे बिगिनिंग या वॉरपासनं बॅटलपासनं सुरुवात झाली. ठीक आहे, बॅटलच्या एंडला. अशा प्रकारे आन्सर टू दिस क्वेश्चन दॅट इज द बॅटल ऑफ पानिपत फर्स्ट वॉज फॉट बिटवीन बाबर अँड इब्राहिम लोदी. नेक्स्ट क्वेश्चन इज इंडियाज लॉंगेस्ट टनल ऑफ इंडियन रेल्वे. पीर पंजाल टनल, त्रिवांद्रुम पोर्ट टनल, पाताल पाणी रेल टनल अँड नन ऑफ द अबो. आता ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. एक इंडियाज लॉंगेस्ट रेल्वे टनल आणि रोड टनल. इंडियाज लॉंगेस्ट रोड टनल असा जर क्वेश्चन विचारला, आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी अटल रोड टनल. ठीक आहे, जर रोड टनल हा क्वेश्चन विचारला असेल लॉंगेस्ट रोड टनल तर अटल रोड टनल आन्सर येईल. आता ह्याचे ऑप्शन बघून घेऊयात. आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये काय विचारले, लॉंगेस्ट इंडियन रेल्वे टनल विचारलेलं आहे. ठीक आहे, रेल्वेजसाठी पीर पंजाल टनल, त्रिवांद्रुम पोर्ट टनल, पाताल पाणी रेल टनल आणि नन ऑफ द अबो. आन्सर टू दिस क्वेश्चन इज पीर पंजाल टनल. ठीक आहे, पीर पंजाल टनल जे आहे जवळपास त्याची लेंथ आहे 11.2 किलोमीटर्स पासिंग थ्रू द पीर पंजाल रेंजेस. पीर पंजाल रेंजेस कशाचा पार्ट आहेत, हिमालयाचा पार्ट आहेत जे जम्मू अँड काश्मीरमध्ये लाई करतात पीर पंजाल रेंजेस. तर ह्या रेंजेसमधून जे आहे हे पीर पंजाल टनल पास होतं. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याला पीर पंजाल टनल असं नाव दिलेलं आहे. वाय इट इज पासिंग थ्रू द पीर पंजाल रेंजर्स ऑफ मिडल हिमालयाज इन जम्मू अँड काश्मीर. नेक्स्ट क्वेश्चन नाव, ऑथर ऑफ ऐने अकबरी. ऐने अकबरी म्हणजेच काय, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अकबर. ठीक आहे, याचे ऑप्शन दिलेले आहेत अब्दुल समद, बैरम खान, राजा तोदरमल,
D. Abdul Fazl. Answer to this question is Abdul Fazl. Now why Abdul Fazl? Let's see that. जे ऐन अकबरी, that is the administration of अकबर, इज अ 16th century, एक डिटेल डॉक्युमेंटरी आहे 16th centuryची, ज्यामध्ये मुघल एम्पायरचे सगळे रेकॉर्डिंग्स रिलेटेड टू द ॲडमिनिस्ट्रेशन, डिटेल रेकॉर्डिंग्स जे आहेत ते लिहिण्यात आलेले आहेत. ही बुक ॲक्च्युली 3 व्हॉल्यूम्समध्ये लिहिण्यात आलेली आहे इन द पर्शियन लँग्वेज वाया द हिस्टॉरियन ऑफ अकबर कोट, दॅट इज अब्दुल फजल. हे 3 व्हॉल्यूममध्ये लिहिली. जे 3rd व्हॉल्यूम आहे त्याला अकबरनामा असं बोलतात, जे लार्जर डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ऑथर ऑफ ऐन अकबरी, दॅट इज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अकबर, इज अ 16th century document written by Abdul Fazl in 3 volumes and Persian language. Moving on to the next question. Now, there are small changes we have to make here. याचं आहे रिफॉर्मर फ्रॉम महाराष्ट्र. ओके, दिस इज फ्रॉम महाराष्ट्र, इज नोन ॲज लोकहितवादी. ठीक आहे, लोकहितवादी. ठीक आहे, अशा प्रकारे द रिफॉर्मर फ्रॉम महाराष्ट्र नोन ॲज लोकहितवादी. हू इज द रिफॉर्मर फ्रॉम महाराष्ट्र नोन ॲज लोकहितवादी? ऑप्शन टू दिस क्वेश्चन आर M.G. रानडे, गोपाल कृष्ण गोखले, गोपालन देशमुख अँड पंडित रमाबाई. आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर C. नाउ गोपालन देशमुख ही वॉज अ सोशल रिफॉर्मर. एक सोशल रिफॉर्मर होते फ्रॉम महाराष्ट्र, ज्यांना पॉप्युलरली लोकहितवादी असं बोलायचे. इट वॉज हिज पेन नेम. ही रोट अंडर फॉर वीकली नोन ॲज प्रभाकर. ठीक आहे, प्रभाकर असं ते त्यांचं एक पेन नेम होतं. ठीक आहे. इन द वीकली ही ऑल्सो रोट मेनी आर्टिकल्स दॅट वर कॉल्ड फॉर द एंड ऑफ डिस्क्रिमिनेशन, डावरी सिस्टीम अँड चाइल्ड मॅरेजेस. ते वीकली ते लिहायचे. त्या आर्टिकल्समध्ये त्यांनी जे असे कंटेंट लिहायचे आर्टिकल्समध्ये, ज्यामध्ये डिस्क्रिमिनेशन, डावरी सिस्टीम किंवा चाइल्ड मॅरेजला जे आहे एंड आउट करण्यासाठी किंवा त्यांचे रूट्स सोसायटीमधून काढून टाकण्यासाठी असे आर्टिकल्स जे आहेत लोकहितवादी, दॅट इज गोपालन देशमुख used to write. Okay, so in this way he was a social reformer and he used to write certain articles in the weekly that belong to end of the discrimination, dowry system or child marriages. Okay, next question. The 80% of the coal in India comes from option given here are Jhatia and Raniganj, Kantapalli and Singareni, and C option is Navy, all of the above. Okay, answer to this question is A, Jhatia and Raniganj. These are located in Jharkhand. Coal is also the one of the mostly abundant mine power resources in India. And India coal production areas are found in Raniganj, Jharia. ह्याला सोडून देऊन धनाबादमध्ये, बोकारोमध्ये, जे राजस्थानमध्ये राहतात, बिलॉंग करतात असे प्लेसेस, इथे जे आहे 80% ऑफ कोल जे आहे इथून ह्या एरियातून येतं, झारखंडमधून. हे सगळे एरिया जे आहेत लाईक जाटिया, रानीगंज, बोकारो, धनाबाद, दिज ऑल बिलॉंग टू झारखंड स्टेट. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे कोल इज द मोस्टली अबंडंट माइंड पॉवर रिसोर्सेस फ्रॉम दिस प्लेसेस फ्रॉम झारखंड स्टेट. अशा प्रकारे मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द ड्राय झोन इन इंडिया कॉन्ट्रीब्यूट्स टू 40% ऑफ द टोटल of food crops or commercial crops or fodder crops or प्लांटेशन क्रॉप्स. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की ड्राय फार्मिंग काय. ठीक आहे, ड्राय झोन एरियाज किंवा ड्राय लँड जे बोलतो आपण त्याला. ड्राय फार्मिंग किंवा ड्राय लँड फार्मिंग रेफर टू इम्प्रूव्ड सिस्टम ऑफ कल्टिवेशन वेअर मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर इज कन्झर्व्ड बाय द सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंट सिस्टम इज टू बी कॅरिड आउट. वॉटर मॅनेजमेंट सिस्टम किंवा मिनिमम अमाऊंट ऑफ द वॉटरमध्ये किंवा कन्झर्वेशन ऑफ सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंटमध्ये जे आहे इम्प्रूव्ड सिस्टीम कल्टिवेशनसाठी जे प्रोव्हाइड करते ते ड्राय फार्मिंग किंवा ड्राय लँड फार्मिंग असतं. ठीक आहे, ह्यामध्ये फूड क्रॉप्स कोणते असतात? नाव मेज, राईस किंवा सोयाबीन किंवा व्हीट, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, हे सगळे जे आहेत फूड क्रॉप्समध्ये येतात. कमर्शियल क्रॉप्समध्ये एक्झाम्पल्स आहेत कॉटन, ग्राउंडनट, शुगर केन, जूट. प्लांटेशन क्रॉप जे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो लाईक कोकोनट, रबर, कॅश्यू. आणि फॉडर क्रॉप्स म्हणजे असे क्रॉप्स जे आपण डोमेस्टिक लाईफस्टॉक्सला फीड करतो लाईक कॅटल, रॅबिट, हॉर्सेस, शीप, पिग्स. हे जे एक्झाम्पल्स आहेत तसे मुथ्था ग्रास, जोरा ग्रास, पुटी ग्रास, हे सगळे प्लांटेशन्स फॉडर क्रॉप्स झाले. ठीक आहे, सो अशा प्रकारे जे आहे नाव इथं क्वेश्चन काय विचारले, ड्राय झोन इन इंडिया कॉन्ट्रीब्युट्स टू द नियरली 40% ऑफ टोटल ऑफ द फूड क्रॉप्स जे आहे 40% कॉन्ट्रीब्यूट करतात टू द ड्राय झोन इन इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन. ऑपरेशन फ्लड was launched in 1970 to control flood.
increase milk production, improves water resources, construction of more dam. Now answer to this question is option number B, increase milk production. Now ऑपरेशन फ्लड लॉन्च कधी करण्यात आला होता? 13 जानेवारी 1970. एक वर्ल्डची लार्जेस्ट डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम होता. एक डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम होता ज्यामध्ये एक लँडमार्क प्रोजेक्ट साईन करण्यात आला होता ऑफ इंडियाज नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, ज्यामध्ये इंडियाला दॅट वॉज अ डिफिशियंट नेशन. इंडिया वॉज वन्स अपॉन अ टाईम अ डिफिशियंट नेशन फॉर मिल्क. त्याला एकदम वर्ल्ड्स लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसर बनवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. इवन सरपासिंग द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. अँड ह्या प्रोसेसला जे आहे व्हाईट रेव्होल्युशन म्हणून पण टर्म करण्यात येते. ऑफिशियल फ्लड लॉन्चिंग जी झाली त्यामुळे काय झालं, इंडिया जे लिस्ट प्रोडक्शन ऑफ मिल्क करत होता ते एकदमच अचानक जे आहे हायेस्ट प्रोडक्शन ऑफ मिल्ककडे ते वळलं. इवन त्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला पण मागे टाकलं होतं. म्हणून ह्या पिरियडला जे आहे आपण व्हाईट रेव्होल्युशन पण म्हणतो. मुव्हिंग ऑन टू द 16th क्वेश्चन, प्रेसिपिटेशन ऑफ मिक्सचर कंटेनिंग स्नो अँड रेन. Now what is the process of precipitation? It is the process of precipitation is carried out when condensation process occur. जेव्हा वॉटर ड्रॉपलेट्स वरती जाऊन बसतात, ठीक आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये, ते वॉटर ड्रॉपलेट्स परत फॉलिंग फ्रॉम द स्काय. ठीक आहे. जे वॉटर ड्रॉपलेट्स वरती जाऊन बसलेत स्कायमध्ये इव्हॉपरेशन प्रोसेसच्या थ्रू किंवा कंडेन्सेशन आपण ज्याला बोलतो, ते इव्हॉपरेट होऊन कंडेन्स होऊन जेव्हा ते वॉटर ड्रॉपलेट्स खाली पडतात फ्रॉम दी स्काय इन द वेरियस फॉर्म्स ऑफ वॉटर वेपर्स. ठीक आहे, असं आपण बोलू शकतो. वॉटर फॉर्म्सचे वेगवेगळे जे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा वरून खाली पडतात तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय बोलतो, प्रेसिपिटेशन. आता प्रेसिपिटेशन ऑफ मिक्सचर कंटेनिंग स्नो अँड रेन. स्नो आणि रेनच्या मिक्सचरच्या प्रेसिपिटेशनला काय बोलतात? स्नो आणि रेनच्या प्रेसिपिटेशनच्या मिक्सचरला स्लीट, स्मॉग, स्नो लाईन, फॉग. आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए, स्लीट. स्लीट म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ स्नो आणि रेनच्या प्रेसिपिटेशन फॉर्मला जे आहे आपण स्लीट असं बोलतो. Moving on to the next question, the Battle of Mahabharata is believed to been fought at Kurukshetra for 22 days, 32 days, 18 days, 12 days. Now answer to this question is 18 days. 18 डेजसाठी जो आहे कुरुक्षेत्र वरती जो बॅटल ऑफ महाभारत फॉट केलं होतं ते ऑलमोस्ट फॉर 18 डेज फॉट करण्यात आलेलं होतं. हे लक्षात ठेवा, एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. Moving on to the next question, singer Lata Mangeshkar was conferred with which award in year 2001? Singer Lata Mangeshkar was conferred with which award in year 2001? ऑप्शन ए, पद्मभूषण, पद्मश्री, भारतरत्न अँड ऑल ऑफ द अबो. 2001मध्ये जे आहे त्यांना भारतरत्न सिंगर लेट लता मंगेशकर यांना देण्यात आलेलं होतं. दॅट वॉज इन द इयर 2001. सो ऑप्शन नंबर सी हा आन्सर असणार आहे. फेमस सिंगर होतं ते इंडियन. इट्स द एंड ऑफ दी टुडेज लेक्चर. ह्यामध्ये आपण लास्ट क्वेश्चन बघणार आहोत. त्यामध्ये आहे इंडियाज फर्स्ट ओपन रॉक म्युझियम हॅज बीन इनॉग्रेटेड ॲट विच प्लेस. ऑप्शन आहे ए, मुंबई, बी, चेन्नई, सी, हैदराबाद, डी, गुजरात. आन्सर टू दिस क्वेश्चन इज सी, हैदराबाद. ओके. आता ओपन रॉक म्युझियमचं जे सेटअप आहे इट एम्स ॲट एज्युकेटिंग अँड एनलाइटमेंट द मासेस अबाउट सेव्हरल लेसर नोन फॅक्ट्स. डिस्प्ले अराउंड 35 डिफरंट टाईप्स ऑफ रॉक्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. सो जे रॉक्स जे डिस्प्ले केलं जातं ह्या म्युझियममध्ये असे रॉक्स जे लेसर फॉर्ममध्ये जे लेसर फॅक्ट्स लोकांना माहिती आहेत असे 35 डिफरंट टाईप्स ऑफ रॉक्स जे आहेत ह्या म्युझियममध्ये डिस्प्ले करण्यात आलेलं आहे. सो दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. उद्याच्या लेक्चरसाठी स्टे ट्यून.